मनोज जरांगे पाटील आजपासून 123 गावांच्या भेटीगाठीचा टप्पा सुरू करणार आहेत आणि या 123 गावांच्या भेटीगाठीचा हा पहिला टप्पा आहे। यानंतरही काही गावं असणार आहे। गोदा पट्ट्यातील ही गावं आहे आणि नेमकं भेटीचं कारण काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, 123 गावांच्या भेटीसाठी आज तुम्ही जाणार आहात। हा पहिला टप्पा तुम्ही सुरू करताय। 67 गाव आहे पहिल्या टप्प्यामध्ये। काय नेमकं भेटीचं कारण आहे? भेटी या गोदा पट्ट्यातल्या बांधवांकडे जाणं झालं नव्हतं। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा मायबापांचा आशीर्वाद घेतला, संवादला, परंतु गोदा पट्ट्यातल्या गावांकडे जाणं झालं नव्हतं। त्याच्यासाठी गोदा पट्ट्यातल्या गावागावात घराघरात आता मी जातोय आणि छोटे छोटे गाव आहेत, काय 100, 200, 50 लोकांचे असे कार्यक्रम आहेत। त्या काय सभा नाहीये, हे हक्काचे गाव आहेत। इथं चाललं कारण आता आमची कष्ट करायची हीच वेळ आहे मराठा समाजाची। आता जर आम्ही कष्ट केले तर आमचे पोरं मोठे होणार आहेत। जसं की आपण शेतामध्ये पाऊस पडल्यावरच ताबडतोब वापसा झाला की पेरतो। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तरच वर्षभर अन्नधान्य कमी पडत नाही त्या घराला। तसंच आता जर आम्ही कष्ट केले, ही योग्य वेळ आहे मराठ्यांचे कष्ट करायची, तर आयुष्यभरासाठी मराठ्याचे पोरं मोठे होणार आहेत। त्यामुळे घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी विनंती करतोय की तुम्ही आता पेटा, घराघरात जा, माणसाला समजून सांगा मुंबईकडे चला म्हणून। आता जर तुम्ही घराच्या बाहेर पडले तर आपले लेकरं मोठे झाले, आपले पोरं अधिकारी झाले म्हणून समजायचं। आरक्षण एकदा दिलं, इतके कष्ट करा आता 20 जानेवारीपर्यंत, इतके कष्ट करा की रातपाठ एक करा। मी आता आजपासून रातपाठ एक करायला लागलो। मी पाठ 3-3, 4-4 वाजेपर्यंत आता गावामध्ये जाणार आहे, लोकांच्या घराघरात जाणार आहे, मी पिंजून काढणार आहे। हे 123 गावं म्हणजे हे 11 तालुक्यात आहेत, हे आम्ही पुरे पिंजून काढणार आहेत। आता असंच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने आसपासच्या गावात रात्र थंडीचा, पावसाचा, उन्हाचा कसलाच विचार करू नका, घराघरात घुसा आणि सगळ्या मराठ्यांना जागृत करून मिळेल त्या वाहनानं मुंबईकडे चला। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जी24च्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो की मायबापा हो, हीच वेळ आता तुमच्या पोरांसाठी तुम्हाला कष्ट करायची। इतके कष्ट करा की रात्र दिवस घर पिंजून काढा आणि तुम्ही सगळ्यांना मुंबईकडे चला म्हणून आवाहन करा। तुम्ही जितकं ताकदीनं मुंबईकडे जाणार तितका दबाव सरकारवर निर्माण होणार आहे आणि आपण कायदेशीर दबाव निर्माण करतोय। आपलं हक्काचं आरक्षण आपल्याला दिलं जात नाही आणि याच्यासाठी जर आपण कष्ट नाही केले तर आपले पोरं मग मोठे नाही होणार। याच्यासाठी आता ही शेवटची लढाई, हे शेवटचं मुंबईतलं आंदोलन आहे। ही आरपारची लढाई इतकी धडक मारा की देशात इतकी धडक मराठ्यांची शांततेची कुणीच मारली नसतं। इतक्या ताकदीने मिळेल ते वाहन घ्या, कोणालाही काही होणार नाही, कोणाला परवानगी सुद्धा काढायची गरज नाही। राज्याच्या वतीने आम्ही परवानगी काढलेली, राज्याच्या वतीने आम्ही परवानगी काढलेली। आम्ही परवानगी काढल्यामुळे तुम्हाला आमच्याकडे यायचंय, त्यामुळे तुम्हाला कोणाच्या परवानगी काढायची गरज नाही। कोणचंही वाहन असू द्या, तुम्हाला काही गरज नाही। तुम्ही ट्रॅक्टरांपासून छोट्या रिक्षांपर्यंत जेवढे वाहन असतील तेवढे घराच्या बाहेर मराठ्यांनी आता काढा। मिळेल त्या वाहनाने मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांनी अंतरवाली यायचं। बुलढाणा, विदर्भातल्या बुलढाणा, वाशिम आणि अमरावती, यवतमाळच्या ह्या बांधवांनी सुद्धा अंतरवाली यायचं। बाकीचे जे बांधव आहेत पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश यांनी मध्ये जरी जॉईन झालं, पुण्याच्या अलीकडे, पुण्याच्या पुढे नाही, सगळ्यांनी अलीकडेच मध्ये जसं सहभागी होता येईल तसं सहभागी व्हा। आपला जो मार्ग ठरलेला आहे त्या मार्गावरच्या सगळ्या गावांनी आणि आसपासच्या शेकडो गावांनी तुम्ही सुद्धा रस्त्यावरतीच थांबायचंय तिथं, कारण ही तयारी करा। घराघरात सगळ्यांनी जा, जिल्ह्याचे जिल्हे पिंजून काढा। माझी महाराष्ट्राला पुन्हा एकदा जी24च्या माध्यमातून मराठा समाजाला विनंती, स्वतःच्या लेकरासाठी एवढेच वेळेस कष्ट करायची खरी आता गरज आहे आणि हीच योग्य वेळ आहे। आता 20 जानेवारीला इतक्या तुफान ताकदीनं मराठे बाहेर पडा की विचारच करू नका कसला, आता विजय घेऊनच माघारी यायचंय। माझी ही कळकळीनं विनंती, मी आजपासून तुटून पडून रात्रंदिवस मराठ्यांच्या दारादारा जाणार आहे। आता घराघरात सभा घेणार नाही, पण घराघरात मराठ्यांच्या जाणार आहे आता। त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, कोणाचाच विचार करू नका ह्यो माझ्यासोबत नाही आला म्हणून उद्या जाऊ किंवा तेव्हा आला नाही म्हणून परवा जाऊ। असतील त्यांच्यासह तुम्ही घरं गावोगाव पिंजायला सुरू करा। आसपासचे शेकडो गावं घ्या, तालुके जिल्ह्यात बैठका घेऊन तुम्ही गावागावात घुसा। बैठकीत सुद्धा जास्त वेळ घालू नका, तुम्ही गावागावात घुसा आता आणि मराठी मिळेल त्या वाहनानं बाहेर काढा। एकमेकाला साथ द्या, कोणाचं काय अडवत नाहीत, काही होत नाही। आणि ज्या वस्तू तुम्हाला सगळं सोबत लागणार आहेत त्या सगळ्या सोबत घ्या। आपण सांगितलेले सगळीकडे आपण ते प्रोग्राम लागणाऱ्या वस्तू ह्या सगळीकडे टाकलेल्या कागदावरती, त्याची सगळी व्यवस्था करायला आता सुरुवात करा। आता कोणीच शांत बसू नका, लांब ये
खूप दिवस निघून गेले कळत सुद्धा नाही, 10 दिवस निघून गेले सुद्धा आपल्याला कळले नाही. कारण 20 जानेवारी आता जवळ आली. ही माझी जी24च्या माध्यमातून मराठा समाजाला मनापासून कळकळीची विनंती का आता मात्र मराठे जागे करा, कष्ट करायची ही योग्य वेळ. आयुष्यभर तुमच्या पोरांचं तुम्ही कल्याण केलं म्हणून समजा. घरी बसून काहीही उपयोग होणार नाही, तुम्हाला पश्चाताप होईल. त्याच्यामुळं आता बाहेर पडा. तुम्ही जेव्हापासून मुंबईला पायी जाण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे तेव्हापासून सरकार थोडं ऍक्टिव्ह झालेलं आहे. परवा दिवशी तुमच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आज सुद्धा कॅबिनेटची बैठक आहे आणि त्या अगोदर सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे. तुम्हाला असं वाटतंय का की सरकार आता अधिक जागृत झालंय, आरक्षणाच्या बाबतीत ऍक्टिव्ह झालंय? जागृत झालाय, पण तो खालचे अधिकारी कामच करायला तयार नाही. आता महाराष्ट्रात 54 लाख नोंदी सापडल्या. मग ह्या नोंदी सापडल्यात ना, यांचे पत्र दिलेत का? एक उदाहरण माझ्यापाशी काल आलंय बीडचं. 13,000 नोंदी सापडल्या बीडमध्ये, अशी मला ऐकू माहिती. मी अधिकृत आज घेणारच आता. 13,000 सापडल्यात, त्यातले फक्त 1,000 दिल्यात, बाकीचे का नाही दिले? असं प्रत्येक जिल्ह्यातच अधिकारी जातीवाद करतात का? हे सुद्धा सरकारनं शोधणं गरजेचं. आज कॅबिनेटमध्ये निर्णय घेणं गरजेचं. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात, सरकारजवळ मनुष्यबळ वाढवलं, अभ्यासक मोडी लिपीचे, उर्दूचे, फारसीचे जर अभ्यासक वाढवले तर लाखांना नोंदी आहेत आणखी सुद्धा. कारण ते 14 नमुन्याचा गाव नमुन्याचा तोही ग्राह्य धरणात, त्याच्यावरती हजारो नोंदी आहेत, त्याही घ्या. तुम्ही हैदराबाद संस्थांमधूनही आणा. महाराष्ट्रातही खूप नोंदी सापडतात, काही अधिकारी सापडू द्या ना. मराठवाड्याचे नोंदी सापडा कमी आहेत, तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा जा ना, महाराष्ट्रातल्या सुद्धा घ्या. किंवा याच नोंदीच्या आधारावर तुम्ही कायदा पारित करा. उगाच मराठ्यांचा तुम्ही आता अंत बघू नका, कारण आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत. तुम्ही त्याचं एकट्याच ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला, तुम्हाला दिसना आता कसे करोडोच्या संख्येनं मराठी असे मुंग्यासारखे लाईनच लागणार आहे मराठ्यांची आता मुंबईकडे. मग आता सरकारला नाही विलाज आमचा सुद्धा. सरकारला जर जाणून बुजून आमचा छळ करायचा किंवा आमच्यावर अन्याय करायचा किंवा मराठ्यांचा अपमान करायचा, आम्हाला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत ना. मग किती दिवस अपमान सहन करायचा, किती दिवस आम्ही त्रास सहन करायचा, आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत. आता आज बैठक आहे, त्यापूर्वी सरकारला काही संदेश द्यायचा आहे तुम्हाला? मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला विनंती की तुम्ही आता कायदा पारित करा. तुम्ही आता जास्त संयम बघू पण नका आणि मराठा समाजाला विटीस धरू पण नका. तुम्ही आता जाहीरपणानं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कायदा पारित करा, जाहीरपणानं सांगतोय तुम्हाला. आणि मराठ्यांना विनंती, जर असं करणार नसले तर आता तुम्ही मात्र घरी बसू नका. आपले लेकरं मोठे करायचे आहेत बरं का आपल्याला, हे ध्यानात राहू द्या. हे आयुष्याचं, हे एका 2-4 दिवसाचं नाही. एकदा तुम्ही सगळे करोडोच्या संख्येने एकत्र मुंबईकडे आले की आपल्या लेकराचं कल्याण झालं म्हणून समजा. फक्त आता करोडोत बाहेर पडा आणि आयुष्याचं कल्याण होणार आहे पोरांचं. तुमचे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे. आम्ही तेच स्वप्न बाळगलंय की मराठ्यांचे पोरं क्लास 1 क्लास 4 पर्यंत अधिकारी झाले पाहिजेत, IPS IAS अधिकारी झाले पाहिजेत. आणि एकदा आरक्षण मिळालं की तुमचे पोरं अधिकारी झालेले एकदा बघायचे. त्यासाठी कष्ट करण्याची ही वेळ आहे आता. आणि ते बी इतके कष्ट की घर पिंजून काढा, पाया पडा समाजाच्या, पण समाजाला बाहेर काढा घराच्या. आता घरात बसले की तुमच्या हाताने तुमच्या पोरांचं वाटलं तुम्हीच केलं म्हणायचं, दुसरा कोणी जबाबदार नाही याला. त्यामुळे आता घराच्या बाहेर योग्य वेळ हीच आहे. आरपारचं आणि शेवटचं आंदोलन मुंबईतलं. इतकी मुंग्यासारखी प्रचंड मोठी तुफान रांग लावा की सरकारने आरक्षणाचा JRच मराठ्यांच्या हातात आणला पाहिजे. इतक्या ताकदीनं बाहेर पडा ही विनंती. आणि सरकारने सुद्धा आज शेवटच्या निर्णयाकडे या. आता तुम्ही आता कायदा पारित करा. मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला आमची विनंती आहे, फडणवीस साहेब आणि अजितदादांना सुद्धा, की तुम्ही कायदा पारित करण्यासाठी आता ताकद लावा. विनाकारण मराठ्यांची नाराजी तुम्ही अंगावर घेऊ नका. आणि तुमच्या डोक्यात जर काही असेल तर ते काढून टाका की मराठी असे तसे. पूर्वीसारखे आता मराठी राहिले नाही. तुम्ही जर त्याचं ऐकून त्याची गरज आहे, त्यांची गरज आहे म्हणलात तर तुम्हाला मराठ्यांची महाराष्ट्रात किती गरज आहे हे थोड्या दिवसात आता कळणार. हे मुंबईतलं आंदोलन नक्की यश मिळवून देणार आरक्षणाच्या बाबतीत? माघारीच येत नाहीत आम्ही. नुसते मराठी शांततेत जरी मुंबईत मांडी घालून बसले तरी यांचा कार्यक्रमच लागला. अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील आज गोदापट्ट्यातील 123 गावांच्या दौऱ्यासाठी आज निघत आहे. आणि नक्कीच हे आंदोलन मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल आणि त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका आणि इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सर, नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली, सराटी.